आओ तुम्ही या ना, बसा बसा. हा म्हातारा खरंच वाईट नजरेने बघतोय की. अंजलीची सासू बोलली ते बरोबर आहे. ह्याला चपलेने मारलं पाहिजे. मी आलेच. हा विहीनबाई, अहो विहीनबाई, बाहेर या जरा प्लीज. बाहेर या ना. पहिले तू वीक घाला दी. तरी बोललो तो वीक काढू नको. गप्प बस, मला बोलू नको. घाल पटकन. अरे वा फास्ट घाल. पल्ले अगं ते उलट उलट. हे मागे हे. अहो मला तुमच्या ह्यांचं वागणं बरं दिसत नाही हो. तुम्ही प्लीज बाहेर या ना जरा. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं ते कसे आहेत ते. आता बसला ना विश्वास. आता मी नाही उघडणार दरवाजा. जा. काय करू काय करू. तुझं काय चाललंय, काय शोधतोयस आता. रामपुरी गुप्ती चाकू काय मिळतंय का ते बघतोय मी. का कशाला. तू म्हणाली होतीस ना आता कोणी दार वाजवलं तर सरळ खून करणार त्याचा, म्हणून मी शोधतोय. तू खरंच त्या बाईचा खून कर. आपण ना सगळे सुटू. सुटू नाही, लढतो सगळे. मदत कर. हा एक मिनिट. हे काळे जाऊ दे, पांढरे येऊ दे. विहीनबाई, अहो विहीनबाई, बाहेर या ना जरा. तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तुमचे हे ना बाहेर. कसं सांगू आता मी. इथेच थांबते, म्हणजे ते इथं आले आणि अंगावर आले तरी मला दरवाजा जोर जोरात ठोठावता येईल. इथेच थांबते. काय बघतोस. मज्जा. अरे ती पल्लवी आतमध्ये कोणत्या कंडिशन मध्ये आपल्याला माहिती आहे का. आणि जर का ती गेटअप न करता बाहेर आली तर ती मज्जा उडेल ना. मम्मीच्या तर ना, तुला सांगतो मला ना ही बाई काय आहे ते कळायला लागली आता. पांढरी पाल आहे, पांढरी पाल. आपल्या घरात येऊन आपल्यावरच गेम टाकते काय. आता गेम माझ्या हातात आहे. असा रिव्हेंज येतो ना हिचा. रॉकेलच्या वासाने कशी पाल अशी उडून जाते ना, तसं तुझी मम्मी घर काय अख्खं जग सोडून. सॉरी. वर रागाच्या भरात बोललो मी. असं काही मनात नव्हतं माझ्या, खरं. ए घे ना पाणी पी तू, थंड हो जरा. मी करतो ना तुझ्या मम्मीला कन्व्हिन्स. डोंट वरी, मी आहे ना. हा तुझ्या मम्मीला खूप आयुष्य लाभो, खूप जगो तुझी मम्मी. हा फक्त इथे नको. चला येतो मी. हा विहीनबाई, विहीनबाई, थांब, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते. अंघोळ राहू दे, हे घाल आधी. विहीनबाई, विहीनबाई. चिवताई खेळताय वाटतं विहीनबाईंसोबत. हो, थोडं बोलायचं होतं त्यांच्याशी. एवढ्या रात्री. हो हो हो. अहो नका वाजवू दार, नाही उघडणार ती. तुम्हाला बोलायचंच असेल तर आपण गप्पा मारत बसू ना. असंही आजकाल माझ्याशी कुणी गप्पा मारत नाही. बरं तुम्ही भेटलात. अरे आपणही गप्पाच मारतोय की. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. अहो अशी बायको बोलत नाही माझ्याशी, एकटाच असतो मी. तर तुम्ही आहात तेवढीच मला सोबत गप्पा मारायला, नाही का. नाही, त्याच्यासाठी मी त्यांना हाक मारत होते. मी त्यांना सांगितलं की ते माझं ऐकतील. मी तुमचं जुळवून देईन, ते ऐकतील माझं. अहो नाही ऐकत होती. म्हणजे राग खूप येतो ना तिला. बाप रे, त्या रागाच्या भरात काय करते माहितीये.
अहो एकदा राग आला आणि रागाच्या भरात एकदम अलंकारला जन्मच दिला तिने. रागाच्या भरात? मी पण काय बोलत बसतो नाही. सोडा सोडा, जाऊ द्या जाऊ द्या. मला जरा खासगी बोलायचं होतं तुमच्याशी. जास्त वेळ नाही लागणार, थोडासा वेळ लागेल. बोलिये. हा? मम्मी कुठे गेली? मी काहीतरी बोललो आणि त्या घाबरून पळाल्या. कडी लावून घेतली आतून. काही बोललास का तिला? बोललो, खूप बोललो ना आम्ही. फारच मज्जा आली. तिला पण खूप मज्जा आली असेल. काय तू मला नीट सांगणारच का काय झालंय ते? अगं मी तिला म्हणालो की मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. त्या घाबरल्या, उडी मारून भुर्र पळाल्या. या पल्लवीने काय पट्टी पडवली त्यांना काही कळेना बा मला. तू काय ठरवलं होतंस? मी काय ठरवणार आहे? आता मी म्हंटल की मी अलंकारचा बाप आहे, तर क्यों ना इस मौके का थोडा फायदा उठाया जाए. म्हणजे अशी काहीतरी गुगली टाकूया ना की साप भी मरे और लाठी भी ना तुटे. ए, ते सापाचं प्रकरण झालंय बर का? आता तू काय करणार आहेस ते सांग मला. तू ना या सगळ्यात पडू नकोस. तू फक्त मला त्यांच्या रूम मध्ये ढकल. बाकी सगळं मी हँडल करतो. चल. मम्मी, मम्मी अगं दार उघड. मम्मी अगं तुला काय झालं? तू अशा आतमध्ये का लपून बसलीस? मम्मी, मम्मी उघड ना दार. मम्मी अगं तू अशी का लपून बसलीस आतमध्ये? मला नाही तुझ्या सासऱ्यांशी बोलायचं. अगं असं काय करतेस? ते किती दिवसांनी ते पहिल्यांदा आलेत की नाही आपल्याकडे, आणि त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल तुझ्याशी. हो हो, खूप महत्वाचं बोलायचंय. मम्मी अगं आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात का? हा अगं ते बघ, मी काय म्हणते, तुम्ही आतमध्ये बसून बोला, मी आलेच. हा सासरे बोल जा. पल्लवी, अलंकार, अरे दार उघडा. अरे मी अंजली. अरे माझी मम्मी तिकडे आमच्या रूम मध्ये रोहित बरोबर गप्पा मारत बसलीये. काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये. मी आईला माझ्या रूम मध्ये बसवलंय. हे सांगायला तू आम्हाला दार उघडायला लावलेस? हो. हो काय हो? तुला माहितीये का केवढा वेळ लागतो हा गेटअप करायला? आणि केवढा वेळ तुझी आई बाहेर उभा राहून बुंबा मारत होती ना, कुठे गेली ती? तू का आलीस इथे? सॉरी. सॉरी काय सॉरी? अगं एकतर हे मी आता ती सॉरी म्हणतेच तर जाऊ दे ना. ऐकलं, मी बैरी नाहीये. हे बघ अंजली, प्लीज तुझ्या आईला सांगून ठेव, परत इथे येऊ नका म्हण. हो मी सांगते. सॉरी वन्स अगेन. गुड नाईट. गुड नाईट. सॉरी म्हणती ती. काय रे? अरे रे 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 रे, तुम्ही ना तुमच्या मुलीचा विचार करणं आधी बंद करा. नाही नाही नाही, म्हणजे काय आहे, तुम्ही आपला विचार करा ना. आपला म्हणजे आपला स्वतःचा विचार करा. या उतार वयात काही गोष्टी झेपल्या जात नाही तो माणसाला, तर जरा सांभाळून घ्यावं लागतं नाही का? आता आपलं नातं आहे म्हणून मी तुम्हाला एवढं हक्काने सांगू शकतो, हो की नाही? हो. तुम्ही ना सारखं हो हो म्हणता. या जरा बसून बोलू आपण. या बरं, बसा.
कसं आहे, माणसाने माणसाला सांभाळून घेतलं पाहिजे नाही. आता मी जेवढा तुमच्यावर हक्क दाखवतोय तेवढाच तुम्ही माझ्यावर सुद्धा दाखवू शकता, हो की नाही? हो हो. बघा बघा परत हो हो म्हणालात की नाही. बघा शोभा हा बाई, शोभाबाई. सॉरी हा, मी तुम्हाला एकदम थेट नावाने हाक मारली. राग नाही ना आला तुम्हाला? राग नाहीच यायचा. कसं आहे, आपल्या माणसांचा आपल्याला राग कुठे येतो? शोभाबाई, अंजलीची आई, तुमच्यासाठी एक प्रस्ताव आहे माझ्याकडे. कोणता? हो हो थांबा, अशा उतावळ्या होऊ नका. काय आहे, माझी बायको माझ्याशी कशी वागत असली ना तरी मी माझ्या मुलासाठी सगळं सहन केलंय. कारण मला माहिती होतं अलंकार एक दिवस मोठा होईल आणि मग त्याला खरं खोटं कळेल, तो समजूतदार होईल. पण नाही, तो त्याच्या आईवरच गेला. दोघं मिळून तुसड्यासारखं वागवतात मला घरात, छळ करतात माझा. तुम्हाला काय सांगू, आता वय झालंय माझं. हा म्हणजे एवढंही काही वय झालेलं नाही, असा तरुण आहे मी अजून. पण काही गोष्टी झेपत नाहीत आता, थकवा येतो. पण हे नाही, मला वॉचमनची नोकरी करायला लावतात आणि मी कमवलेल्या पैशावर ताव मारतात. छळ करतात माझा. मग मी स्पष्ट सांगितलं आणि दिली नोकरी सोडून, पण ऐकत नाहीत. मी असं केलं म्हणून हिने मला एक दिवस रस्त्यात सोडून दिलं. माझी किंमत किती कमी झाली माहिती तुम्हाला? म्हणजे काय म्हणजे? रिटायर झालोय मी स्पष्ट सांगून दिलं मी नोकरी बिक्री काही करणार नाही. त्यांनी एक डाव रचलाय. तुमच्या मुलीला, माझ्या सुनेला दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी करायला पाठवणार आहेत ते. मी स्पष्ट विरोध केला याला, म्हणून मला असं वागवतायत ते. माझं काय चालतं आमच्या घरात? छे, तुम्हाला सांगतो, तुमच्या मुलीला या अलंकार पासून वाचवा. तसा मी मनाने खूप चांगला आहे, पण माझ्या मुलांनी माझा एक गुण घेतलेला नाही. नालायक निघाला. अजिबात चांगला नाही अलंकार. नाही हो, तसे चांगले ते. चांगलं? अहो हत्ती आहे, हत्ती. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. माझ्या पोटचा गोळा आहे तरी सुद्धा मी असं बोलतोय, म्हणजे तुम्ही विचार करा. अहो माझ्या पोटचं पोरग तुमच्या मुलीशी असं वागतं ना, काय तिळतिळ आतडं तुटतं माहितीये माझं. त्रास होतो खूप, पण काय करणार? काही बोलता येत नाही, बोलायची सोय नाही. माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुमच्या मुलीला ना वाचवा अलंकार पासून, नाहीतर हे माय लेक तिचा जो काही छळ करतील ना, अहो तिला त्रास देतील, तिला अशी धुणी भांडी करायला लावतील, कुठेतरी नेऊन ना गायब करतील आणि पोलिसात तक्रार करतील हरवली म्हणून. फक्त तुम्ही तिला वाचवू शकता. अहो आपण एकत्र येऊन किती गोष्टी करू शकतो हे तुम्हाला नाही माहिती. माझं ऐका तुम्ही, आपण बरंच काही करू शकतो. अंजली, अंजली इकडे इकडे लवकर. हे आई आणि मुलगा असलं गाणं ऐकतात का? कसलं ऐक. हे होय, हे अलंकारचं फेवरेट गाणं आहे. जवळ नका, लांब लांब तुम्ही. मम्मी, मम्मी काय झालं ग? मम्मी, मम्मी अगं काय झालं? का चिडलीस तू? मम्मी सांग ना मला. सासरे बुवा काय झालं सांगा ना. यांनी मला मारलं, खरं खरं मारलं. काय? का? जे काही खरं होतं ते सांगितलं. काय? काय काय काय
माझी बायको आणि माझा मुलगा तुझा छळ करतात, ते दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी करायला तुला पाठवतात की नाही? हा, हे सांगितलं, त्रास होतो ना तुला, तू सहन करतेस ना? नाही नाही, नको नको नको. नाही नाही, नको नको काय अंजी? सासू सुनबाई, जे काही असेल ते खरं खरं बोल, तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे. हो 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 हो, मम्मी हे म्हणतायत ते खरं आहे. अगं मग इतके दिवस सांगितलं का नाही मला? मम्मी मी जर का कोणाला काही सांगितलं तर तो मला खूप मारतो ग. माझे सगळे पैसे संपवले त्याने. मी 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 तुम्हाला सांगणार होते ग, पण मला खूप भीती वाटली तुमची. त्याला कळलं आता ही पळून आली, हिला घरात कोणी घेणार नाही म्हणून तो माझ्याशी असं वागतो. शनिवार रविवार मला घर साफ करायला पाठवतो लोकांचे आणि स्वतः मजा करतो. अगं मूर्ख मुली, इतके दिवस का नाही सांगितलं मला? अलंकार, एक खापर तोंड्या अलंकार्या बाहेर आहे. अगं एक थेरडे बाहेर आहे. नाही तुझ्या झिंजा उपटून तुझ्या हातात दिल्या ना तर नाव शोभा नाही लावणार मी. अरे अलंकार्या, जावई म्हणून तुला केवढा मान दिला रे. हा, बाबाच्या जीवावर खातोस, लाज नाही वाटत का? माझ्या पोरीला कामाला बाहेर पाठवतोस. तुला बघतेस थांब आता. हे बघ, तुम्ही बाहेर या नाही तर मी दरवाजा तोडून आत येईन. बाहेर या. अगं ए थेरडे, अगं ए थेरडे, चुप, एकदम चुप. काय रे, नालायका, लाज नाही वाटत स्वतःच्या बायकोबद्दल आणि लेकराबद्दल वाईट साईड बोलायला? किती खोटं बोलणार आहे? सारखं खोटंच बोलत असतोस. तू मला एकेरी बोलू नको. आहो म्हण, आहो, नवरा आहे मी तुझा. नाही म्हणणार, काय करणार आहेस? बघा बघा हो कशी बोलते माझ्याशी. हे बघ, खूप मॉरिंग, कुत्र्यासारखं मॉरीना सांगून ठेवते. पल्लवी, मी पण मॉरीना आता खूप होतंय. बाई, तुमचं नाव पल्लवी आहे? हो, माझ्या आईचं नाव पल्लवीच आहे, म्हणून तो पल्लवी माझी खास मैत्रीण आहे. हा? म्हणजे होती. नाही 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 नाही, खोटं बोलतोय हा. याचं आणि पल्लवीचं काहीतरी आहे. हा, हो का? हो हो, हा, काय आहे? अफेअर आहे, अफेअर आहे. सांगू द्या दोघांचं काय आहे खरं नातं. सांगू का? नाही नाही, माझी चूक झाली. तू मार ना मला, मार मार मार. म्हणजे अहो, कशाला मारताय ह्यांना? माझा नवरा आहे तो, मी मारीन नाही तर काही करीन. तू कोण मला सांगणारी? मी त्यांची सून आहे, असं मी तुम्हाला मारू देणार नाही त्यांना. का सासरे नंतर, आधी माझा नवरा आहे तो. म्हणजे रोहित, सासरे बुवा, तुम्ही काहीतरी बोला ना, बोला. ह्यांचं नाव सुद्धा रोहित आहे? तुमचं नाव सुद्धा म्हणजे? आहो, तुम्ही अशा कशा तुम्हाला ठीक आहे, सगळं मी नीट आता सांगतो. गप. सासूची अक्कल काढतो, हे संस्कार केलेत का मी तुझ्यावर? गप गप. नालायका तू. लाज नाही वाटत का लेकरावर हात उचलायला? हा, मग त्याच्यावर नाही उचलणार तर कोणावर उचलणार? तुझ्यावर तर उचलू शकत नाही. असंही सगळ्यात जास्त मीच मार खातो इथे. मग तू 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 हिला मार, मला काही फरक पडत नाही. पण माझ्यावर आणि माझ्या लेकरावर हात उचलायचा नाही सांगून ठेवते. उगाच म्हणजे डोक्यात जाऊ नको.